विश्रांतीनंतर आपलं स्वागत। अकोला जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील रहिवासी असलेले देवलाल वाघमारे यांनी डॉक्टरांवर शिवीगाळ आणि धमकावल्याचा गंभीर आरोप केलाय। वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार ते उपचारासाठी अकोला मेडिकल कॉलेजमध्ये आले होते। त्यांच्यावर यापूर्वी 4 शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत। डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांना खाली न उतरवता त्यांच्या मुलाने गाडी रुग्णालयाच्या बाजूला पार्क केली होती। दरम्यान वाघमारे यांचा मुलगा बाहेरील मेडिकलमध्ये औषधे आणण्यासाठी गेला होता। त्यावेळी त्याला औषधे मिळण्यास विलंब झाला। या वेळात गाडी रुग्णालयाच्या आवारात उभी असल्याच्या कारणावरून डॉक्टरांनी वाद सुरू केला। गाडी तिथून हटवण्यास सांगताना डॉक्टरांनी शिवीगाळ केली, असा आरोप वाघमारे यांनी केला आहे। माझ्यावर 4 ऑपरेशन्स झाली आहेत आणि माझी परिस्थिती नाजूक आहे। माझा मुलगा आला की गाडी बाजूला करतो, असं वाघमारे यांनी डॉक्टरांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टरांनी ऐकून न घेता शिवीगाळ केली आणि दगड हातात घेऊन मारण्यासाठी धावून आले आणि गाडीची तोडफोड केल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे। बाहेर गेला, बाहेर नाही, इथं नाही भेटलं, तिथं नाही भेटलं, तो बाहेर गेला आणायला, टाइम लागला त्याला यायला। ते कोणते डॉक्टर काळ गाडी बाहेर काळ भारी मारलं बा, पोरग मेडिकलला गेलं नाही सध्याच काळ बरं म्हटलं बा, पोरग मेडिकलला गेलं, गाडी तोडतो आणलं बा। सर तुम्ही काय गरीबाचं काम करता हो, गरीबांचा आम्ही काय ना ते तोडले, मला शिवी गुलास केली, तू जास्त बोलून आला म्हणत। आता मी द्यायला काय शिवी दिली, कमी का भांडणाला आलो इथं, पहिलेच तर परेशान आम्ही। एक साईडला गाडी लावलेली होती, बाबाला म्हटलं की बाकीचे जे गोळ्या राहिलेले आहेत ते मी बाहेरून घेऊन येतो। मी बाहेर आणायला गेलो तेव्हा ते डॉक्टर रघुवंशी सर आहेत कोणते, ते आले इथं, इथून गाडी काढायला लावली बाबाले। आता मी नसताना गाडी काढणार कसे, आणि इथं त्याला चालता येत नाही म्हणून आपण गाडी इथपर्यंत आणली। त्याचं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे आपण गाडी इथपर्यंत आणलेलं आहे। आणि त्याने काही नाही म्हणत इथून गाडी हटवणार, हे गाडी तोडून, तर त्याने ते गाडीची तोडून टाकली, हे क्लच वायर तोडून टाकलं, हा गिअर वायर तोडून टाकलेला आहे।